जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात 9 ऑगस्ट रोजी आदिवासी विश्व दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने डॉक्टर चंद्रकांत बारेला यांचं नियोजन कार्यक्रम पार पडणार आहे। तालुक्यातील सर्व आदिवासी समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्याचा संकल्प केल्याची माहिती डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी न्यूज अनकटला दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी। चोपडा तालुक्यात आता 9 ऑगस्ट रोजी आदिवासी विश्व दिवस हा साजरा केला जाणार आहे। विविध संघटनांकडून हा दिवस मोठ्या संख्येने साजरा केला जाणार आहे। असंच एक व्यक्तिमत्व की जे चोपडा तालुक्यातील भावी आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं किंवा त्या नजरेने जनता त्यांच्याकडे पाहते असे डॉक्टर चंद्रकांत बारेला हे देखील आदिवासी विश्व दिवस मोठ्या पद्धतीने साजरा करणार आहेत। आपण त्या कार्यक्रमाविषयी त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया। डॉक्टर साहेब, 9 ऑगस्ट आदिवासी विश्व दिवस हा सर्वत्र साजरा केला जातो, परंतु चोपडा तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो कारण की तो एसटी राखीव तालुका आहे। या दिवशी आपण म्हणजे आपले काय मिरवणूक संदर्भात काय नियोजन आहे? बघा, 9 ऑगस्ट हा आमच्यासाठी एक आत्मसन्मानाचा दिवस आम्ही समजतो, कारण की 9 ऑगस्ट या दिवशी युनोमध्ये हा विषय मांडला गेला आणि भारतामध्ये वेगवेगळ्या जमातीचे असंख्य आदिवासी राहतात आणि ते त्यांची संस्कृती जपतायत। हा विषय तिथं मांडला गेला आणि त्या दिवशी 1992 पासून हा विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो। आम्ही चोपड्यामध्ये जवळपास 12 वर्षाची परंपरा आहे आणि आम्ही हा 9 ऑगस्ट दिवस साजरा करत असताना या ठिकाणी पावरा असतील, भिल्ल असतील, तडवी असतील किंवा पारधी असतील, हे सगळे एकत्र येतात आणि आपली आपली संस्कृती या चोपड्यामध्ये आम्ही मांडत असतो। त्याआधी आमचा एक कार्यक्रम होतो की त्या कार्यक्रमाचं जल, जंगल आणि जमीन किंवा भूमिपूजन करून आम्ही त्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि तिथं वेगवेगळ्या आदिवासी विषयांवर आमची चर्चा होती की आपल्या समोरील समस्या काय आणि त्याच्यावरचं सोल्युशन आपण काय देऊ शकतो। या संदर्भाचा तो एक वैचारिक ते व्यासपीठ असतं आणि त्याच्यानंतर मात्र आमचा जो उत्साह आणि जल्लोष असतो तो आम्ही या चोपड्याच्या जनतेला सगळ्यांच्या याच्याने आम्ही तो साजरा करत असतो। मागच्या वेळेस आपण सुद्धा जिल्ह्याची जी नेते मंडळी त्यांना आमंत्रित केलं होतं। या वर्षी तसं काही नियोजन आहे का? निश्चितच काय असतं की हा आमच्या उत्साहाचा आणि आनंदाचा सण असतो आणि म्हणून यावर्षी आम्ही सर्वपक्षीय ऍक्च्युली हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे, याला काही पक्षाच्या मर्यादा आम्ही ठेवत नाही, पण म्हणून यावेळेस आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना या कार्यक्रमामध्ये विशेष आमंत्रित केलं आहे। त्यातल्या त्यात यावेळेस काही राष्ट्रवादीचे नवीन पदाधिकारी ज्यांना आत्ताच पद मिळालेली आहेत त्यांचा एक विशेष सत्कार आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही ठेवण्याचा एक प्रयत्न आमचा चाललेला आहे। या दिवशी एकंदरीत जे मिरवणुकीचे जे स्वरूप असेल, आपल्याला काय अपेक्षित की तालुक्यातून किती आदिवासी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात? दरवर्षाची परंपरा जर आम्ही बघायला गेलो तर ही संख्या वाढत चाललेली आहे। साधारणतः 10,000 लोक असतील असा एक आमचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीचं आमचं एक नियोजन चाललेलं आहे। एक वेगळा प्रश्न मी या निमित्ताने विचारू इच्छितो। आपण बरेच विधानसभेची निवडणूक लढवता, काही वेळेस निसटता पराभव होतो, काही वेळेस तुम्ही पक्ष बदल करता, कारण की सुरुवातीलाच तुम्ही मनसेमध्ये प्रवेश केला होता आणि नंतर अपक्ष सुद्धा शेट्टी या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवली होती। आता तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करून आपल्याला तिकीट मिळतं अशी तुम्हाला एक खात्री आहे का? हे बघा, मी पक्ष नाही बदलला। तुम्ही जसं म्हटले की तुम्ही मनसे म्हटले, त्याच्यानंतर माझी वाटचाल राष्ट्रवादी झाली, त्याच्यानंतर अपक्ष आणि अपक्ष होतो। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतर पवार साहेबांच्या उपस्थितीत मी प्रवेश केलेला आहे आणि प्रवेशानंतर जे काही माझे काम करण्याची पद्धत, लोकांचा जनसंपर्क हा एक उमेदवारीसाठीचा एक विषय आणि चोपड्यात उमेदवारी करणं हा माझ्यासाठी माझं काही खूप मला आनंद किंवा मला काही माझ्या नावाच्या पुढे विरोध लावून घ्यायचा आमदार असा विषय नाही आहे। आज तुम्ही चोपड्यात ज्या ठिकाणाहून येतात, चोपड्यामध्ये जेवढेही चोपड्यात येण्याचे जेवढे मार्ग आहेत, मग ते पूर्वेकडून असतील तर तेही खड्ड्यांचा मार्ग ज्याच्यात नाही तर जो एखादा माणूस झोपलेला असेल आणि तो जर निंभवांच्या पुलावरून आला तर तरी लक्षात येतं की अरे चोपडा आलं, किंवा यावलकडनं आला तरी त्याला लक्षात येतं की अरे चोपडा आलं, किंवा गलंगीचं अनेर क्रॉस केलं तरी लक्षात येतं की अरे चोपडा आलं। म्हणजे आमची ओळख खड्डेमय चोपडा अशी आहे। त्यातल्या त्यात आमचं सिंचनाचे प्रश्न आमच्याकडे नाहीये, बेरोजगारीचे प्रश्न आमच्याकडे अजून सुटलेला नाहीये।
इथल्या शेतकऱ्यांचे कृषी पीक विम्याच्या संदर्भात असतील, शेत रस्त्याच्या संदर्भात असतील, असे अनेकविध प्रश्न आहेत आणि हे सोडवण्यासाठी कोणीतरी लढलं पाहिजे असं वाटतं. आणि या ठिकाणी काय होतं की हा आदिवासी मतदारसंघ आहे, मग पैसावाला उमेदवार पाहिजे असतो. मग पैसा कोणाकडे? मग असे उमेदवार शोधण्याच्या याच्यामध्ये मागच्या 2-3 इलेक्शन्समध्ये इथं मतदार हे बाहेरचे उमेदवार दिले गेले. आमचे प्रश्न आहेत तिथंच आहेत. मग ते चोपड्याचे जनतेचे असो, आदिवासींचे असो, किंवा इथले तरुणांचे असो, महिलांचे असो, किंवा शेतकऱ्यांचे असो. तर मला त्याच्यातला त्यांचा एक आवाज होणं, की ज्या जनतेमध्ये मी राहतो, ज्या लोकांमध्ये मी जे राहतो, त्यांचा एक आवाज होणं ही माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. मग तो आवाज या चोपडा मतदारसंघात गाजला तरी चालेल. आणि जर परमेश्वर कृपेने, पक्षाच्या लोकांच्या नेत्यांच्या कृपेने, किंवा त्यांनी दिलेल्या उमेदवारीने जर तो आवाज विधानसभेत जर गाजला, किंवा जर विधानसभेत जर उठला, तर हे जे प्रश्न मी आता तुमच्या समोर मांडले, तर यांना सोल्युशन मिळेल. म्हणजे इन शॉर्ट जर आपण म्हणायला गेलो तर हे जे रोग लागलेले आहेत ना आमच्या तालुक्याला, त्याच्यावर प्रॉपर इलाज हा डॉक्टर चंद्रकांत बारेला होऊ शकतो. नक्कीच आपण एकंदरीत डॉक्टर बारेला यांच्याशी बातचीत करत असताना एक जाणवलं की येणारा जो 9 ऑगस्ट हा आदिवासी विश्व दिवस आहे, ते आपल्या पूर्ण ताकदीने जे आदिवासी बांधव आहेत त्यांना एकत्रित करून सर्वपक्षीय कार्यक्रम कसा होईल याच उद्देशाने त्यांचे एक ध्येय त्यांनी या निमित्ताने मांडले. दुसरा एक प्रश्न असा आहे की आता जी विधानसभेची जी निवडणुकीची जी पडगम आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे आचारसंहिता लागल्यानंतर जे वाचतील, त्यांनी पूर्ण तयारी, पूर्ण ताकदीनिशी ते चोपडा विधानसभे पिंजून काढतायत. परंतु पक्षाने जर तिकीट दिलं तर नक्कीच मी संधीचं सोनं करेल याच निमित्ताने त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा.